अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा YouTube चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत। बघा, श्रीकृष्ण जन्माष्टमी लवकरच येत आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हटलं की आपल्याला श्रीकृष्णांच्या पराक्रमाची आठवण होत असते। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही वस्तूंचं दान करायचं आहे। हे दान केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते। या दिवशी दानाला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। गोरगरिबांना गरजूंना आपल्याला दान करायचं आहे। तर त्या वस्तू कोणत्या आहेत, काय काय आपण दान करू शकतो, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम बघा, श्रीकृष्ण जन्माष्टमी तिथी कधी आहे, तर यंदा 15 ऑगस्टला जन्माष्टमी तिथी आहे। 15 ऑगस्ट शुक्रवार। जन्माष्टमीची तिथी ही रात्री 11:49 सुरू होत आहे, तर ती 16 ऑगस्टला शनिवारी रात्री 9:37 असणार आहे। त्यामुळे आपल्याला श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणजे जन्माष्टमी आपल्याला 15 तारखेला रात्री 12 वाजता साजरी करायची आहे। तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच की आपण रात्री 12 वाजता जन्माष्टमी साजरी करत असतो। श्रीकृष्णाची आपण सेवा करत असतो आणि अर्थात श्रीकृष्णाची सेवा म्हणजे भगवान विष्णूंची सेवा, कारण की श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचेच अवतार होते। त्यामुळे आपण त्यांची जितकी सेवा करतो ना, अर्थात तेवढं सुख शांती आणि समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असते। आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मातालक्ष्मीचा अखंड वास राहत असतो, कारण की मातालक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय ही भगवान विष्णूंची सेवा आहे। आणि अशा ज्या विशिष्ट तिथी असतात किंवा अशा जे विशिष्ट दिन असतात, या दिनाला आपण जर काही सेवा केल्या किंवा काही पुण्यकर्म केलं तर त्याचं फळ आपल्याला सहस्रपटीने मिळत असतं। आणि हे फळ प्राप्त करून घेण्यासाठी किंवा हे पुण्य आपल्या पदरी पाडून घेण्यासाठी या तिथींना तेवढ्या सेवा करणं किंवा ते पुण्यकर्म करणं हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे। तर आपल्याला या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत याचा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच येईल। आज आपण बघूया की या दिवशी आपण कोणकोणत्या वस्तूंचं दान करू शकतो, ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते। आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे मनशांती मिळते आणि आपल्या पदरात तेवढं पुण्य सुद्धा पडतं। आणि खरंच सांगते, हा जो पुण्याचा साठा जो आहे ना, आपण जे पुण्यकर्म करतो त्याचं जे काही फळ आहे, तो जो काही साठा आहे ना, तो आपल्याला संकटकाळी कामा येत असतो। आपण केलेलं पुण्यच आपल्या संकटामध्ये अडवत येत असतो। म्हणून सांगते की जेव्हा संकट येतात ना, तेव्हा या पुण्यामुळे ते संकट आपल्यापासून कधी दूर जातं ना, हे आपल्याला सुद्धा समजत नाही। म्हणून आपले पुण्यकर्म असले पाहिजे आणि त्यातल्या त्यात आपल्याकडनं सेवा सुद्धा तशाच घडल्या पाहिजे। आणि या सगळ्या गोष्टी आपल्या संसारासाठी तितक्याच जास्त महत्त्वाच्या आहेत। तर आता आपण बघूया त्या वस्तू कोणत्या आहेत। तर सगळ्यात आधी अन्न आणि फळांचे दान। तुम्ही या दिवशी बघा, श्रीकृष्ण हे बाळ स्वरूपात होते, बाळकृष्ण आपण त्यांना म्हणतो, आणि त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्याचं आपण दान केल्यानं तर आपल्या घरात सुख शांती समृद्धी येते आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतोच। श्रीकृष्णाचे बरेच भक्त आहेत की या दिवशी ते उपवास करतात, छानपैकी पाळणा सजवतात, श्रीकृष्णांचा पाळणा म्हणतात आणि खूप सेवा त्यांचं म्हणजे रात्री जागरण सुद्धा असतं। खूप जास्त पटीने ते सेवा करत असतात श्रीकृष्णांची। त्यांना तर श्रीकृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतोच, पण या दिवशी आपण श्रीकृष्णांच्या आवडीच्या काही वस्तू आहेत ज्या आपण दान देतो ना, त्यामुळे सुद्धा श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात। बघा, त्यात सगळ्यात प्रथम येतं ते म्हणजे अन्न आणि फळांचं दान। तुम्ही गोरगरिबांना, गरजू लोकांना किंवा जे गोरगरिबांची जी मुलं आहेत, जी आजही रस्त्यावर आपल्याला दिसतात कधी कधी, तर त्यांना तुम्ही अन्न आणि फळांचं दान देऊ शकता। यामुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच सुख समृद्धी येते आणि त्यातल्या त्यात तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमी राहत नाही। बघा कोणतरी म्हटलं आहे की आपण जे देतो ते आपल्याला दुप्पट पटीने जास्त मिळत असतं। म्हणून आपण केलेलं दान हे आपल्याला परत मिळत असतं। फक्त बघा, छोटे ते कर्म आहे, ते आपलं एक चांगलं कर्म आहे आणि ते चांगलं कर्म आपल्याला खूप जास्त चांगल्या पटीने फळ देऊन जात असतं। म्हणून दान आपलं कधीही वाया जात नाही। त्यानंतर येतं ते म्हणजे, आता बघा, बाळकृष्ण म्हटले की त्यांना लोणी खूप आवडायचं, तर तुम्ही या दिवशी लोणी आणि साखरेचं सुद्धा दान करू शकता। गोरगरिबांना, गरजू लोकांना, ज्यांना या दानाची गरज आहे, अशा लोकांना दान केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं। म्हणून तुम्ही या दिवशी लोणी आणि साखरेचं दान करू शकता आणि हे दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते आणि मातालक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो। त्यानंतर भगवान कृष्णांना मोरपंख सुद्धा आवडतात। मोरपंख हा त्यांच्या मुकुटाची एक शान आहे।
त्यामुळे तुम्ही या दिवशी मोरपंख सुद्धा दान करू शकता। तुम्ही या दिवशी कुठल्याही मंदिरात मोरपंख दान करू शकता किंवा ब्राह्मणाला तुम्ही मोरपंख देऊ शकता। आणि मोरपंखाचा उपयोग जर आपण केला, आपण याच्यावर जर उपाय बघितले, मोरपंखामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना ती दूर होत असते। आणि त्यामुळे जर मोरपंख तुम्ही या दिवशी कुठल्याही मंदिरामध्ये दान केला किंवा ब्राह्मणाला दान केला तर तुमच्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, तुमच्या मनामधली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होण्यास मदत होत असते। त्यानंतर आहे ते बघा, आता श्रीकृष्ण म्हटले की त्यांच्यासोबतच कामधेनू गायची सुद्धा आपल्याला आठवण होत असते। तर तुम्ही या दिवशी कामधेनू गायची मूर्ती आहे ती तुम्ही दान देऊ शकता। बघा, जी कामधेनू गायची मूर्ती आहे, असं म्हणतात की आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत, ती कामधेनू गाय ही पूर्ण करत असते। म्हणून तुम्ही या दिवशी कामधेनू गायची मूर्ती कुठल्याही एका मंदिरामध्ये किंवा कुठल्याही ब्राह्मणाला तुम्ही दान देऊ शकता, जेणेकरून तुमच्या ज्या काही इच्छित मनोकामना आहे त्या पूर्ण होतील। त्यानंतर श्रीकृष्णाचं सगळ्यात जवळची गोष्ट ती म्हणजे बासरी। तुम्ही या दिवशी बासरी सुद्धा दान करू शकता। बासरीचं दान तुम्ही कुठल्याही लहान मुलांना किंवा मंदिरामध्ये तुम्ही बासरी दान करू शकता। यामुळे तुम्हाला एक मानसिक शांतता मिळते, तुम्हाला जो काही ताणतणाव असेल तो दूर होतो, एक तुम्हाला मनशांती लाभते आणि आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होत, त्याच्याच बरोबर आपलं मन प्रसन्न आणि आनंदी राहायला मदत होत असते। तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या भगवान कृष्णांना अत्यंत प्रिय आहेत, त्या तुम्ही या दिवशी दान करू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान द्या। तुम्ही एक जरी बासरी दान केली मंदिरामध्ये जाऊन किंवा एखाद्या लहान मुलाला तुम्ही दिली तर सुद्धा त्याचं पुण्यफळ जे आहे तुम्हाला तेवढ्याच पटीने मिळणार आहे। ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढं तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा। बघा, हा श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये आपण जे काही पुण्यकर्म करतो ना त्याचं फळ आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळत असतं। म्हणून या महिन्यामध्ये आपल्याला चांगले कर्म करायचे आहे, त्याबरोबर आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे। सेवा करायला चुकवायचं नाहीये, विशिष्ट सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे। या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत ती माहिती तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं। तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। झालेली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी।